रामराम मंडळी, पुन्हा एका नव्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हनुमान दादाचे दर्शन केलं आणि मेडिकलमध्ये आलो. मेडिकलमध्ये आल्यावर सर्वात आधी ऑर्डर चेक करून घेतला, कारण ऑर्डर बरोबर नाही राहिलं तर मग दिवसभर हे नाही ते नाही सुरू राहते. तेवढ्यात चिराग आला चोकोबार घेऊन, आणि सोनू व्लॉग मध्ये नाही आला पाहिजे म्हणून हात दूर केला, पण त्याला का माहित व्लॉग कसा काढत आहे. अबे साले. आणि मग सोनूने त्याच्या घरचा मिट्टू आणला होता मेडिकल मध्ये. त्याला थोडं जेवण दिलं आणि त्याच्यासोबत मस्ती केली. अच्छा ठीक है, समझ गया. आणि भाऊकडे ऑर्डर लिस्ट देऊन दिली. तेवढ्यात संदेशवाला यमार भेटला. त्याला ब्लॉग मध्ये घेऊन घरी जेवण करायला आलो आणि जेवण करून वापस मेडिकल कडे निघालो. आणि आजचा पूर्ण अर्धा दिवस गेला व्लॉगच्या क्लिप एडिट करण्यात. 5 वाजून गेले. मग साफसफाई करून घेतली. स्टीयरिंग में उंगली डाल के जो चक्री घुमाई, रोड रोलर जगह पे घर 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 बाहेर आलो तर सगळी मंडळी बसून होती. आणि मग हेमंत म्हणे, आज माझ्याकडून तुला खर्च म्हणे. मग नाश्ता करून घेतला आणि स्वीट मध्ये मोतीचूरचे लड्डू घेतले. खूप टेस्टी होता पण. अबे साले. आणि मग थोड्या वेळानंतर आम्ही आलो बस स्टॉप कडे गुपचूप खायला. आणि गुपचूप तर पैसा वसूल काम आहे. बात तो सही है. मग आम्ही आलो निखिलच्या दुकानात चाय पे चर्चामध्ये आणि एकदम कडक विलायचीचा चहा पिऊन घेतला. आणि चहा इतका भारी होता, दिवसभराचा थकवा पण मनाला निघतो आता. आणि संध्याकाळी मला सिंधीचा रील स्टार भेटला, पण तो म्हणे भाऊ व्लॉग मध्ये घेऊ नको. पण आपण तर अशा फेमस लोकांना व्लॉग मध्ये घेतोच. आणि सकाळी ऑर्डर दिला होता, त्याचा माल पण येऊन गेला. पण उद्याचा रविवार असल्यामुळे आज ऑर्डर जास्त होता. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इथेच थांबू. कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला. लाईक करा, शेअर करा, फॉलो आणि सबस्क्राईब दोन्ही पण करा.